रेणू कशी आहे आता? अख्ख्या गावासमोर तुम्ही तिला मारत झोडत आणला असं कळलं आम्हाला. हाव ते रागाच्या भरात. बापू बापू राग काढायचाच होता तर त्या दीड दमड्याच्या मास्तरड्यावर काढायचा की. स्वतःच्या पोरीवर राग काढून काय उपयोग आहे बरं? त्या मास्तरड्याला चांगले 4 रट्टे दिले असते का नाही तर परत मान फिरून बघायची हिंमत झाली नसती त्या मुर्द्याची. अव पाहुण्या माणसाला कसा मारायचा? तो बी आपल्याच गावातला आहे. लगेच पाहुणाच बनवून टाकलं भाई तुम्ही. अहो पाहुणं नाही, भामटाय त्यो. आपल्या गावातल्या पुरीला, तुमच्या पुरीला या गावातनं पळवून न्यायला चालला होता. बापू तुमचं रक्त कसं काय खवळून उठत नाही हो? अहो खानदानी झालाय तुम्ही आता. अहो मग काय खवळाय पाहिजे होतं बघा रागात. कुठं हाय कुठं त्यो मास्तर? असं वाटत होतं वहिनी साहेब की त्याचं तंगडच तोडावं. औपरा आपलं स्नान खोट आहे आणि त्यात राणादा बी मती पडला. नाही बापू, तुमचं नाणं जर खोटं असतं का नाही तर आमच्या खानदानात आम्ही लगीन जुळवून दिलंच नसतं बघा. तुम्हाला सांगतो ही समधी त्या शहरी भामट्याची खेळी. हे बघा बापू, उद्या ऐन टायमाला लग्नात काही या भामट्यानं घोळ घातला तर आमचीच इज्जत जाईल का नाही पाण्यात. तेव्हा जो काय बंदोबस्त करायचा आहे तो आत्ताच्या आत्ता करा, नाहीतर हे लगीन मोडलं असं आम्ही समजतो. अहो नाही नाही वहिनी साहेब, असं करू नका. अहो समध्या पाहुण्या रावळ्यासनी मी सांगितलंय. अहो लगीन म्हणून कसं चाललं? अहो ताईसाहेब एवढे तेवढे गोष्टीसाठी लगीन कशाला मोडतायसा? आणि राहिला प्रश्न तर तो त्या भामट्याच्या बंदोबस्ताचा, ती करतीलच की बापू, होय की नाही बापू? वय वहिनी साहेब, तुमच्या इज्जतीला धक्का बी लागू देणार नाही मी. अहो शबूत द्या तुम्ही तसा. ठीक आहे, पण जे काय करायचं असेल ते लवकरात लवकर करा बापू. कुठं हाय कुठं त्यो भामटा? अहो आता अजून कुठं असणार? आता रानात शेतात आहे म्हणल्यावर तिकडेच असणार की त्यो बी. नाही, गोदक्कांनी फोन केलता, राणा भाऊजी कवाच निघाले शेतात. त्यो भामटा कोल्हापूरला निघाला असणार. हा म्हणजे तू कुठे तर वाटतच असणार बघा. मला एक डाव गाठ पडू दे, तोंड लावते बघा त्याला. त्या रेणूचं आयुष्याचं वाटोळ करायला निघालाय. मला तर अशा तोंडात शिव्या येतात का नाही ताईसाहेब? राहू दे, तू राहू दे. रेणूची काळजी करायला बापू समर्थ आहे. काय बापू? बरं, जे काय करायचं असेल ते लवकरात लवकर करा म्हणजे झालं. येतो आम्ही. चल जंगी. लई चढवण्यासारखं वागलेत बाप. 4 चौघात स्वतःची इज्जत जपण्याकरता मुलीचं आयुष्य खराब करताय. एवढं तरकटल्यासारखं का वागायलेत तेच कळणं झालं. खरं तर हा प्रश्न शांतपणे बोलून सोडवायला हवा. हे त्यासनी कळलं पाहिजे ना. व तुम्हाला बोलल्यावर डोक्यात तार चटकली होती माझ्या. तुम्ही कुठं नादाला लावलंय रेणूला? जाऊ द्या, रागाच्या भरात बोलतो माणूस, आपण लक्ष नाही द्यायचं. अहो पण बोलायला काही रीत असते का नाही? आपण जे करतोय ते बरोबर करतोय ना? का? नाही म्हणजे बापू म्हणतायत तसं आपण त्यांच्या घरगुती प्रश्नामध्ये जास्तच ढवळाढवळा नाही ना करतो. अजिबात नाही. रेणू आपल्या घरचीच आहे समजा, आणि जरी ढवळाढवळ केली तरी आपण काय चुकीचं करतोय का? नाही ना. व शेवटी रेणूच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. आणि मध्ये पडून जर एखाद्याचं भलं होत असेल तर मध्ये पडावं. आतापर्यंत आपण आपल्या आयुष्याचे निर्णय घेत होतो, पण आता आपल्या निर्णयामुळे दुसऱ्याचं आयुष्य बदलणार.
आपल्यावर जास्तच जबाबदारी आहे. अहो रेणू माझी बहीण आहे, तिचं चांगलं व्हावं एवढंच माहित आहे मला. हो. आणि तिच्यासाठी काय बी करायला तयार आहे मी. आणि तुम्ही जे काही कराल ते बरोबरच कराल याची खात्री आहे मला. मी तुमच्या सोबत आहे. मग झालं तर. अहो तुम्ही संकट असल्यावर कसली काळजीच नाही बघा. हा आपण हे प्रकरण लावून धरायचं काय, अजिबात आशा सोडायची नाही. नाहीच सोडायची. मला खात्री आहे बापूंचंही मन बदलेल. स्वतःच्या मुलीच्या चांगल्यासाठी तरी ते लग्नाला नक्की तयार होतील. तसं झालं तर चांगलंच आहे. चला. रडू नकस ग, समजा ठीक होईल. रडू नकस. ए रेणू गप की आता. हे बघ रेणू, मला बाकीचं काय नाही ग. अगं पण त्या पोराचा पत्त्या नाही, आईबाचा पत्त्या नाही. उद्या काय झालं तर तू कुणाकडे बघणार सांग की. आणि शहरात राहणारी पोरं वागायला चांगली नसतात असं तर मला वाटते बघ. नाही हो बापू, हो राणादादा जयंताची परीक्षा घेतली. राणादा तुम्हाला हेच सांगत होता, पण मी काय ऐकूनच घेतलं नाही. त्यात भारतच सुटला. माझ्या डोक्यात तिडक गेली की माहिती नव्ह कसं होतंय ती. अगं माझं मला समजत नाही. बर ते समजा जाऊ दे. हे बघ तुझ्यासाठी, तुझ्या खुशीसाठी मी हे लगीन मोडायला तयार आहे. बर मला एक डाव त्या पोरासंगड बोललं पाहिजे का? उद्याच बोला तुम्ही. अगं नग उद्या नग, उद्या वहिनी साहेब पाहुण्यास ते बोलवणार आहेत. काय असेल ते आजच उरकायला पाहिजे बघ. हे बघ मला एकदा खात्री पटली की नाही तर मी स्वतः मास्तरशी तुझं लगीन लावून देईन. मग तर झालं. तुम्ही खरं सांगायलाय बापू? हा होय. घे फोन घे. आणि पाहुणे जर कोल्हापुरात असतील तर तिथं जाऊन मी त्यांच्याशी बोलतो. धर लाव फोन. अरे बापावर विश्वास ठेव की. हॅलो. हा रेणू, कुठे आहेस तू? मी घरीच आहे. कशी आहेस तू? बरी आहेस ना? व्यवस्थित आहे मी. ते बापू आपल्या लग्नाला तयार आहेत, पण त्यासनी ते आधी तुझ्या संकट बोलायचं होतं. तू घरी येतोस का आमच्या? हो येतो ना, आता लगेच येतो. हॅलो पाहुणं. नग पाहुणं घरी नग. अव गावात नग ती चर्चा सुरू आहे. तुम्ही कुठे आहे सांगा की. हा ते पाटील मळा म्हणून काहीतरी लिहिलंय इथे. अहो मग जवळच आहे की. थांबा तिथंच मी आलो. अहो तुम्ही कशाला येताय? मी चालू असतो ना तिकडे, उगाच तुम्हाला त्रास. आव नग वहिनी साहेब उगाच बोंबा बॉम्ब करतील. तुम्ही थांबा, मी येतो तुम्हाला न्यायला. हो ठीक आहे. हा आलोच. तुम्ही जेवण तयार करा, तर मी पाहुण्यासनी भेटून येतो. बापू माझा फोन. अरे पाहुण्याची चुकामुक झाली तर राहू दे की माझ्याकडे. देतो की तुला. तू जेवण झोप बघू. मी आलोच. आई, बापू असं कधी काठी घेऊन जातात का ग? काठी नाही. रेणू, यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय बघ. रानाला कळवाय पाहिजे. नील्या, पटकन रानादाकडे जा आणि त्याला सांग पाटलाच्या शेताकडे जा म्हणून. हो जातो. पटकन जा. काय कळणं झालंय.
हे वागणं काही बरोबर नाही बापूचं. कसं समजवायचं ग त्यांना? कठीण आहे बघ. देवा, जयंतला काही होऊ देऊ नको. तुम्ही म्हणताय तसं बापू रेणूच्या आणि सरांच्या लग्नाला तयार झाला पाहिजे बघा. होतील, पण आता तुम्ही सगळे विचार मनातनं काढून टाका. दिवसभर खूप दगदग झाली आहे तुमची. आता मस्तपैकी जेवा आणि आराम करा. उद्या काय करायचं ते उद्याच बघू. तुम्ही म्हणशील तसं. चला. आनंदा, काय रे? रानदा ती ताईने निरोप सांगितले. कसला? बापू त्या सरांची गाडी शेताकडे गेल्यात. काय? होय, जाताना काठी बी घेऊन गेल्यात. काय तर भानगड्यावर राहणार गोड बोलून बापून थांबून गेले सरांसनी. राहणार काय तर करायला पाहिजे. चल लवकर. बापू तयार होतील असं म्हणाले होते मी, पण एवढ्या लवकर शक्यच नाही. काहीतरी गोंधळ नक्की आहे. मला बी काहीतरी गडबड वाटते. बापूच्या तर आहो, हे बघा, तुम्ही आज जावा, मी पटाक दिवशी जाऊन येतो. काय काय ते वाईट वांगा व्हायला नको म्हणजे झालं. अहो, पण आता एकटेच कुठे जात आहे? बघा, जावंच लागणार. अहो सर या भागात नवीन आहे. बर, मी पण येते. चल. नाही नको, या सर आजच्याला तुम्ही शेतात येणं बरोबर नाही. तुम्ही जावा. अहो पण हे बघा, मी असा गेलो ना असं आलो. जावं म्हणलं ना, आणि काय बी काळजी करू नका. बरं, तुम्ही सूरज भाऊजींना सोबत घेऊन जाता का? ते आलेत का? नाही बघते नको, VS लय उशीर होईल. तुम्ही जावा, मी आलो लगेच. ए चल रा. नमस्कार काका. हे मास्तर, तुझा नमस्कार केला चुलीत. माझ्या पुरीच्या आसपास जरी फिरलास तर हात पाय तोडून हातात दिन. लक्षात ठेव. एक मिनिट, काय झालंय? हो, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही आमच्या दोघांच्या लग्नाला तयार होता ना? अरे एकदा काय सांगितलं बापून कळत नाही रे तुला? हा? अरे कळते का नाही तुला? नाही, आम्हा दोघांना एकमेकांशी लग्न करायचं. लगीन करायला तू जिथं तर राहिलाच पाहिजेस ना. बऱ्या बोलानं सांगतोय, तुझा काशा गुंडाळ आणि माझ्या पुरीचा पिच्छा सोड, नाहीतर अशा ठिकाणी तुला पाठवण तिथं तू घावदार बी नाहीस. अहो काका, निदान तुम्ही रेणूचा तरी विचार करा. माझ्यावर प्रेम आहे तिचं. अरे तुझ्यासारख्या रस्त्यावर सापडलेल्या बिन आई बापाच्या औलादीवर माझी पोरगी प्रेम करणारच नाही. अरे बघितलं का, आपल्या गावच्या पुरीवर प्रेम करतो त्या फुस लावून पळवायचा प्रयत्न करतोय. बापू, तुम्ही तोंड सांभाळून बोला. मी अनाथ जरी असलो ना तरी हे अशी घाणेरडी कामं करणार नाही. मग बऱ्या बोलानं नाच सोड माझ्या पोरीचा. मग आता तुम्ही ऐका, मी लग्न केलं तर रेणूशीच करणार. तू असं ऐकणार नाहीस. तुझ्या तर हरकत नाही, तरीही मी रेणूशीच लग्न करणार. बघितलं का याची मस्ती? हा नाही आला. जाऊबाई, अहो कशाला लपून ठेवायला जाऊ? आता सांगा की कुठं गेल्यात आमचा राणा भाऊजी? अहो काळजीनं जीव हैराण व्हायलाय हो आमचा.
काही नाही, येतील ते. तुम्ही जाऊन आराम करा. असं कसं आराम करणार हो आम्ही? हा जाऊ बाई, तुमच्या चेहऱ्यावरची काळजी बघून आम्हाला अजून जास्ती काळजी वाटायला लागल्या बघा. सांगा बरं कुठं गेल्यात राणा भाऊजी? वय वय आणि ताईसाहेबांनी काळजी असली की अजिबात झोप येत नाही बघा. आणि मग सांगा बरं कुठं कुठं गेल्यात कुठं राणा भाऊजी? नाहीतर आम्ही फोनच करतो. नाही नाही, रेणूचे बाबा राजवाडे सरांशी बोलायला गेले आणि सरांना सोबत म्हणून हेही गेले. अगं बाई, अरे देवा, काय केलं असं तुम्ही हे जाऊ बाई? तुम्ही कशाला जाऊ दिलं हो राणा भाऊजीचे तिकडं? अहो अहो त्यो रेणूचा बापू, त्यो एकतर तिरपाकडे डोसक्याचा आहे हो. कधी काय करल काय सांगता येत नाही. कशाला जाऊ दिलं बरं? खरं तर आडवाय पाहिजे होतं बघा तुम्ही. आणि मग जाऊ बाई, हे बघा, गावात कधी काय होईल काय सांगता येत नाही. रातच्याला असं गावात एकट्याने फिरू नये. कशाला जाऊ दिलं तुम्ही राणा भाऊजीसनी? असतात अशी काही माणसं ज्यांना काही चांगलं झालेलं बघवत नाही, म्हणून मग जावं लागतं. सोड माग. एकानं जरी हात उचलला, हात उभ्यातनं बाहेर काढन. चला सुटा सुटा. अरे थांबा. लागलं नाही ना? नाही, मी ठीक आहे. अरे बापू, अरे माणूस आहेस का हैवान? अरे आपल्या गावातलं पाहुणेच ते एकट्याला गाठून मारते वय. अरे अक्कल कुठे घाण टाकली होती काय? राणादा, पाहुणा असेल तुझा, पण माझ्यासाठी माझ्या पुरीला पळवणारा भामटा यो. बापू, तुम्ही जो राग काढायलाय तो चुकीच्या पद्धतीने काढायलाय. माझ्या पुरीसाठी मी काय बी करन. काय बी बोलू नकास. हा, इथनं पुढं हात उचलायच्या आधी थाळ्या विचार करायचा काय? अरे त्यांनी जर तक्रार केली असती, फुकट तुरुंगात जावं लागलं असतं. अरे जाईन मी तुरुंगात, पण याचा खून करून खडी फोडायला लागली तर चालेल राणादा, पण माझ्या पुरी संकट ह्याचं लगीन होऊ देणार नाही म्या. तुला सांगून काय अर्थच नाही बघ. अरे मग कशाला सांगतो सारखं सारखं? आज राणादा होता म्हणून वाचलास तू मास्तर, पण सारखा सारखा राणादा येणार नाही तुला वाचवायला. पुण्यांदा माझ्या पोरीच्या आसपास दिसलास तर नरडीचा घोट घेऊन म्या. बापू, बापूचं जरा जादच होत चाललंय. मलाच काहीतरी करायला पाहिजे. मी काही करू शकतो का? नाही नको. आता कळलं काय? मी जोर बैठका का मारायला सांगत होतो ते, म्हणून सांगतोय रोज व्यायाम करत जावा. हो, हे इतकं सिरियस होईल असं वाटलं नव्हतं मला.
आता किती बी सिरियस होऊ द्या, मी तुमचं लगीन रेणू संगत लावणार, माझी लावणार.